पॉलिटिकल सायन्स कमी पडतंय तुमचं. हो सर, पदवीचं झालंय पण ते सिलेक्ट करायचं राहिलंय अभ्यास अजून पॉलिटिकल सायन्स त्याची तयारी बाकी आहे. जीके कमी पडते. आता हे बघा, तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहेत. हो सर. माझा काही संबंध नाही त्याशी, तरी सुद्धा मला पॉलिटिकल सायन्स माहिती आहे, कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे. काय संबंध नाही माझा त्या विषयाशी. मी काही कुठे इंटरव्ह्यू देत नाहीये, मला कोणती एक्झाम द्यायची नाहीये, बरोबर आहे की नाही. तरी सुद्धा मला लोकसभेचं राज्यसभेचं माहितीची तुम्ही सांगू शकत नाही. खरंच म्हणजेच तुम्ही अपडेट नाहीये, तुमचा डीप स्टडी नाहीये. पॉलिटिकल सायन्स ज्या विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन केलंय, ज्यावरती मी विचारलं ना एखादा फेवरेट थिंकर वगैरे कोण आहे, तर त्यावरती असं असते की तुम्हाला त्याविषयी सगळं माहिती आहे. प्लेटो एरिस्टॉटल त्या काळामध्ये राहत होते ना, दे बिलीव्ड की मेन शुड रूल, महिलांचं राज्यकारभारामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे. तो दे कन्सिडर्ड विमेन एज इन्फिरियर. तो ही बातें पता होनी चाहिए. आणि पहिला प्रश्न विचारला तुम्ही म्हटलं की प्लेटो माझा फेवरेट आहे, तर त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती. मोस्ट ऑब्वियस इन्फॉर्मेशन असेल ना, सगळ्यांना माहिती आहे. अरे पॉलिटिकल थिंकर्स म्हणून त्यांचं नाव गाजलेलं आहे, सगळेजण अभ्यास करतात. सुरुवातच आपली त्यातून होती, पण त्यांच्यावर टीका करताना ही टीका नेहमी होत असते की ते महिलांना- पुरुष सत्ताकवादी होते म्हणून. हो. हा, तर हे तू सुरुवातीला चुकीचं आन्सर दिलं ना की मेरे मन में से उतर जाता है फिर. मग आता काहीतरी ढकलत न्यायचं असं असते. पॉलिटिकल सायन्स म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सगळं. आता लोकसभेचं तुम्ही सांगितलं चिठ्ठी काढल्या तो विजयी होतो, याचं नाव निघेल तो, बरोबर. राज्यसभेचं तुम्हाला त्याच्याच खाली लगेच माहिती पाहिजे. हो. म्हणजे माहिती सांगतो, राज्यसभेचं नेमकं उलट आहे. सेम वोट असतील तर चिठ्ठीच टाकतात, पण लोकसभेमध्ये ज्याची चिठ्ठी निघेल तो विजयी घोषित होतो. राज्यसभेमध्ये नेमकं उलट आहे, ज्याची चिठ्ठी निघेल तो पराभूत, समोरच्याला विजयी करतात. याच्याबद्दल वाचतो, राज्यसभेचं वाचतो. असं आहे. दुसरं काय झालं आपलं, वडिलांच्या बाबत ते एखादं माहीत करून ठेवायला पाहिजे. विचारू शकतात ना ते, जनरल नॉलेज नाही सोडून. आता असं माझे वडील शिक्षक आहेत, कोणी विचारलं की तुला तुझ्या वडिलांबद्दल काय आवडतं, त्यांच्या प्रोफेशनबद्दल, मी सांगू शकतो ना की त्यांच्यामुळे 4-5 पोरं नवोदय विद्यालयाला गेली म्हणून. त्यांनी मेहनत घेतली, शाळा सुटल्यानंतर ते एक्स्ट्रा 2 तास घेऊन बसायचे. साधे उदाहरणं असू शकतात ना, काय पण असू शकते. ते सांगायला मी सॉरी सर प्रिपेअर्ड नाही आहे. UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला आहात ना, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुला विचारले, मी 10 प्रश्न विचारले, तुम्ही म्हटलं सर नाही माहिती, ठीक आहे चल जाय, कोई बात नाही. CRPC काय आहे, हे काय आहे, पण ओपिनियन बेस्ड काहीतरी विचारलं ना, तुम्ही सांगायलाच पाहिजे. त्यावर यू कांट से की सर सॉरी सर आय डोंट नो. म्हणजे तुम्हाला विचारच करायचा नाही अजिबात. असं होते की तुम्ही वैतागून बसलाय समोरच्याला, इंटरॅक्शनच करायचं नाही, असा त्याचा मेसेज जातो. काय पण सांगू शकला असता ना ते, तो अवॉइड करना. फैक्चुअल में ठीक है, एक्सेप्टेड है कि नहीं पता, कोई बात नहीं, हो सकता है सबको हर चीज़ नहीं पता होती. फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी कुठं आहे ते, पण आस्क अबाउट युअर पर्सनल लाईफ ना. कारण हे तुम्ही अभ्यास केलेला नाही, ते तुम्ही जगलेला आहात, तुम्ही रोज वडिलांना बघत आहात, त्याविषयी अभ्यास करायची काय गरज आहे ना. ते तुम्ही आयुष्यात जगत आलेलं आहे, ते सांगता आलं पाहिजे. तो देखना की ओपिनियन बेस्ड अगर पूछे पैनल में तो कुछ ना कुछ जरूर बोल के आना. लॉचा पण अभ्यास झाला पाहिजे. जर तुम्हाला PSI व्हायचं असेल किंवा तुम्ही PSI व्हाल, तर भविष्यामध्ये तुम्हाला IPC CRPC माहिती पाहिजे, अलॉंग विथ BNSS. माहिती का तुम्हाला BNS काय झालं? कधी होणार आहे ते लागू? 1 जुलै पासून 2024 पासून. बरोबर. तुम्हाला म्हणजे BNS पण पाठ करायला पाहिजे आणि याचं पण IPC पण पाहिजे, कारण दोन्ही केसेस असतात तुमच्याकडे. तुम्हाला काहीच सांग 454 नाही सांगता आलं, 457 नाही सांगता आलं, रिव्हॉल्वर रोखली तर कुठचा गुन्हा होतो ते नाही सांगता आलं तुम्हाला. तुम्ही कसं हँडल करणार सिच्युएशन PSI असताना? सारखं तुम्हाला PI कडे जावं लागणार. PI उभं नाही का, PI म्हणत चाल रे, तू काय ट्रेनिंग झाली नाही का, तुझी अभ्यास केला नाही का, काय पैशातून पास झाला का, असं होणार ते. PI हल्ली समोर उभं करत नाही, फार कमी लोक आहेत की प्रॉपर गायडन्स देतात. त्यामुळे आपण स्वतः तयार पाहिजे. PI ने आपल्याला बोलवलं पाहिजे सल्ला घ्यायला, असा अभ्यास करायला पाहिजे. आणि तुमचं तर कुटुंबाचं सगळं हे बॅकग्राऊंड चांगलं आहे, तुमचं पार्श्वभूमी, वडील म्हटलं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे सगळी. ग्रेड किती आहे तुम्ही? सर 50 मार्क्स. 50? हो. खूप चान्स आहे सर इंटरव्ह्यूला. 50 म्हटल्यानंतर बरंच आहे. ठीक आहे.